हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशाच या स्टोरीसारख्या सात तुझी या स्टोरीसारख्या अनेक स्टोऱ्या अपलोड होतील आणि अशाच इंटरेस्टिंग असणार आहे. तर इथून पुढच्याही स्टोरीज तुम्ही आपल्या चॅनलवरती पहा, कारण अशाच प्रकारे जर रिस्पॉन्स आला ना तर मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर नवनवीन स्टोरीज घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, प्लीज तुम्हाला आपली स्टोरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. काय तो सुद्धा आपल्या सोबत येतोय? राजवीर एकदम धक्का बसल्यासारखा जान्हवीकडे पाहत म्हणाला. हो, त्यानेच मला सांगितलं की तो पण येणार आहे. जान्हवी सहजपणे उत्तर देते. मला कसं कळलं नाही? मी लक्षच का दिलं नाही? राजवीर चिडत म्हणाला. आपल्याला कधी काही कळतच नाही. माझी तिकीटसुद्धा तुम्ही कुठे काढली होती? जान्हवी मुद्दाम टोमणा मारत म्हणते. राजवीर तिच्याकडे रागाने डोळे मोठे करून पाहतो. तिच्या बोलण्यामुळे त्याला खूप राग येत होता. तो तोंड फुगवून शांत बसला. त्यानंतर त्याने एक शब्दही बोलला नाही. जान्हवीने गोव्याला जाण्याचं सामान रात्रीच पॅक करून ठेवलं होतं. सकाळीच तिला कळलं होतं की विक्रमही सोबत जाणार आहे, पण तरीही तिने राजवीरला मुद्दाम खोटं सांगितलं की ती विक्रममुळे गोव्याला जात आहे. विमान लँड होणार होतं. एअर होस्टेस येऊन थांबली. कृपया सीट बेल्ट लावून घ्या. राजवीरने लगेच सीट बेल्ट लावला, पण जान्हवी सीट बेल्ट लावण्यात अजूनही झगडत होती. तिला तो लावता येत नव्हता. राजवीरने एअर होस्टेसकडे इशारा करून जान्हवीला मदत करण्यास सांगितले. त्यानंतर एअर होस्टेस येऊन जान्हवीला मदत करू लागली. जान्हवी वारंवार राजवीरकडे पाहत होती, पण राजवीर तिच्याकडे पाहायला सुद्धा तयार नव्हता. राजवीरचं असं दुर्लक्ष करणं जान्हवीला अजिबात आवडत नव्हतं. तिला समजत नव्हतं की अचानक राजवीरला काय झालं आहे. विमान लँड झाल्यावर राजवीर पटकन सीट बेल्ट काढून बाहेर निघाला. जान्हवीनेही खूप कष्टाने सीट बेल्ट काढला आणि त्याच्या मागे मागे धावली. सामान घेतल्यावर विक्रम दुरून हात हलवत म्हणाला, हाय जान्हवी. आणि त्यानंतर राजवीरने विक्रमकडे रागाने पाहिलं आणि आपल्या बॉडीगार्डसह गाडीकडे निघून गेला. हाय. त्यानंतर जान्हवीनेही विक्रमला उत्तर दिलं. तिने पाहिलं की राजवीरसाठी आधीच गाड्या उभ्या होत्या. तो आपल्या बॉडीगार्डसह गाडीत बसला आणि तडक निघून गेला. राजवीर तिच्याकडे असं दुर्लक्ष करत आहे हे जान्हवीला अजिबात सहन होत नव्हतं. तिला आतून खूप वाईट वाटत होतं. सर तर निघून गेले, आता आपण कसे जाणार? जान्हवीने चिंता करत विचारलं. काय जान्हवी, तुम्ही सुद्धा ना? विक्रम हसत म्हणाला. काय झालं? त्यानंतर जान्हवी अतिशय निरागसपणे विचारते. सर, आम्हाला त्यांच्या गाडीत घेऊन जाणार होत, थोडेच आपण स्वतःच जाऊ, विक्रम तिला म्हणतो. आणि त्यावेळी मग आपण कसं जाणार? जान्हवी हैराण होत विचारते. आपल्यासाठी ही टॅक्सी आली असेल, विक्रम म्हणतो. त्यानंतर तेवढ्या 4-5 टॅक्सीज येऊन थांबतात. त्या ऑफिस स्टाफसाठीच होत्या. पहा, आली आपल्या जाण्याची टॅक्सी, विक्रम म्हणतो. दोघेही टॅक्सीमध्ये बसून हॉटेलमध्ये पोहोचताच जान्हवी आजूबाजूला पाहू लागते. ओ, हे तर खूपच सुंदर आहे. हो, गोव्याचं बेस्ट हॉटेल आहे. सुंदर तर असणारच ना, विक्रम म्हणतो. हो, बरोबर सांगितलंस, जान्हवी हसत म्हणते. दोघं बोलत बोलत आत जातात. राजवीर तिथेच उभा राहून मिस्टर मेहतांशी काहीतरी बोलत असतो. विक्रम आणि जान्हवीला एकत्र आत येताना पाहताच त्याचा चेहरा रागाने लाल होतो. त्याने चिडून मूठ आवळली. याला का घेऊन आला आहात मिस्टर मेहता? याची काही गरज नव्हती.
राजवीर विक्रमकडे बोट दाखवत चिडून म्हणतो. आणि त्यावेळी येथे सर हेही प्रोजेक्टमध्ये महत्त्वाचं काम करत आहेत म्हणून त्यांनाही सोबत आणलं आहे, मिस्टर मेहता शांतपणे म्हणतात. जान्हवीने राजवीरला पाहिलं पण तो तिच्याकडे मुद्दाम बघत नव्हता. ज्या ज्या स्टाफने आपली नावं आणि ID दाखवली त्यांना रूमच्या चाव्या देऊन ते रूममध्ये जात होते. विक्रम आणि जान्हवी ही रिसेप्शनवर जाऊन आपली नावं सांगतात आणि ID देतात. त्यावेळी रिसेप्शनवरील मुलगी दोघांचीही ID तपासते आणि विक्रमला त्याच्या रूमची चावी देते. पण ती जान्हवीकडे पाहून म्हणते, मॅडम कृपया थोडं थांबा, मी पुन्हा तपासते. बहुतेक तुमच्या नावाने रूमचं रिझर्वेशन नाही. असं कसं होऊ शकतं? जान्हवी चिडत म्हणते. त्यावेळी शांत हो, त्यांना तपासू दे, विक्रम तिला समजावतो. नाही मॅडम, तुमच्या नावाचं रिझर्वेशन नाही. आणि त्यावेळी रिझर्वेशनवरील मुलगी तिची ID परत देत म्हणते, पण असं कसं शक्य आहे? बाकी सगळ्यांचं रूम बुक झालं आहे, मग माझंच का नाही? त्यावेळी जान्हवी उदासपणे म्हणते, एकदा नीट तपासा मॅडम, नक्की बुकिंग केलं असेल. विक्रम मुलीला पुन्हा तपासायला सांगतो. नाही सर, मी 2दा चेक करून पाहिलं आहे, त्यांच्या नावावर कोणतीही रिझर्वेशन नाही. येथे बसलेली रिसेप्शनची मुलगी विक्रमला उत्तर देते. हे काय आहे आता? जान्हवी त्रासून म्हणते, मी तर ऐकलं होतं की तुझी तिकीट सुद्धा झाली नव्हती, तर कदाचित खोलीही बुक झाली नसेल. विक्रम अंदाज बांधत म्हणतो, अरे यार, मग मला इथे आणलंच का? असं कोण करतं? त्यावेळी जान्हवी चिडून बोलते, ठीक आहे चल, आपण मिस्टर मेहतांना विचारूयात. विक्रम तिला शांत करत म्हणतो, हो. आणि त्यावेळी जान्हवी नाराजीने मान हलवते. त्याच वेळी राजवीर मिस्टर मेहतांशी बोलत होता. मिस्टर खुराना यांची उपलब्ध वेळ एकदा तपासा, आपण त्यांना कधी भेटू शकतो? जी सर. आणि त्यावेळी इकडे मिस्टर मेहता मान हलवतात. गुड आफ्टरनून सर. विक्रम मिस्टर मेहता आणि राजवीर दोघांना नमस्कार करतो. मिस्टर मेहता नमस्कार परत करतात, पण राजवीर विक्रमकडे पाहतही नाही. जान्हवी विक्रमच्या जवळ उभी आहे हेच त्याला आवडत नव्हतं. सर, जान्हवीच्या नावावर रिझर्वेशन झालं नाहीये, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? विक्रम प्रश्न विचारतो आणि त्याच नंतर, अरे मला माहीतच नव्हतं की मिस जान्हवीही येणार आहेत, त्यामुळे मी त्यांच्यासाठी रूम बुक केलेली नाही. मिस्टर मेहता म्हणतात, तर काय मोठी गोष्ट आहे, आत्ताच बुक करा. राजवीर सरळ बोलतो, पण सर, मिस्टर खुराना यांनी संपूर्ण हॉटेल आधीच बुक करून ठेवलं आहे, त्यामुळे आता रिकामी खोली मिळणं कठीण आहे. मी असं करतो, शेजारच्या हॉटेलमध्ये मिस जान्हवीची रूम बुक करून देतो. पण मी एकटी तिथे कशी? जान्हवी बोलणार इतक्यात काही हरकत नाही, तुला प्रॉब्लेम नसेल तर आपण एक रूम शेअर करू. विक्रम मध्येच बोलतो. आणि त्यावेळी म्हणजे? त्यावेळी जान्हवी पूर्णपणे गोंधळते. काय करावं हे तिला सुचत नाही. विक्रमचं बोलणं ऐकताच राजवीर प्रचंड संतापतो. जान्हवीने अजून काहीही उत्तर दिलं नव्हतं आणि राजवीरने लगेचच मिस ऐनाकडे इशारा करत म्हटलं, त्याची गरज नाही. मला वाटतंय 2 मुलींना एक रूम शेअर करण्यात काहीच अडचण नसावी. त्यावेळी मिस जान्हवी मिस ऐनासोबत रूम शेअर करतील. मला नाही वाटत की यात कुणाला
काही प्रॉब्लेम असावा, राजवीर स्पष्ट सांगतो. पण मी कुणासोबत रूम शेअर? मिस एना बोलत असतानाच राजवीर तिला थांबवतो. मी तुम्हाला विचारलं नाही, सांगितलं आहे. आणि त्यावेळी तो तिला रागाने बघत म्हणतो आणि तिथून निघून जातो. राजवीरचा राग पाहून मिस एना चिडून जाते. ती जान्हवीकडे रोखून बघत तिरस्काराने म्हणते, माझे नाव पण नीट लक्षात राहत नाही याला, आणि ही 2 कोटीची मुलगी खास नाव घेऊन आलीये. सगळी आपलं सामान घेऊन रूममध्ये निघून जातात. रूममध्ये पोहोचल्यावर मिस एना जोरात म्हणते, काय डोक्याला ताप आहे? आता हिला तरी सहन करावं लागणार. ती इतक्या मोठ्याने बोलली होती की जान्हवीला स्पष्ट ऐकू गेलं. ऐक, बेडच्या जवळपास सुद्धा येऊ नकोस, समजलं? मिस एना तिला रोखून बघत म्हणते. त्या बोलण्यामुळे जान्हवी आतून खूपच संतापते. आणि त्यावेळी त्याहूनही जास्त तिला राग येत होता राजवीरवर. जर मन नव्हतं मला सोबत आणायचं तर आणलंच कशाला? त्रास द्यायला? माझी चूक झाली, मला यायलाच नको होतं. जान्हवी स्वतःला दोष देत बसते. मिस एना कपडे काढायला सुरुवात करते. जान्हवी डोळ्यांवर हात ठेवत म्हणते, अरे मीही इथेच आहे, विसरलेस का? तुझ्यासारखी पनोती कोण विसरणार? मिस एना तिरस्काराने उत्तर देते. मग इथेच कपडे का काढतीयेस? जान्हवी विचारते. आणि त्यावेळी तुला प्रॉब्लेम असेल तर तू बाहेर जा, मिस एना थेट उत्तर देते आणि वॉशरूममध्ये जाते. ती निघून गेल्यावर जान्हवी चिडून म्हणते, बेशरम कुठली. थोड्या वेळाने मिस एना शॉवर घेऊन बाहेर येते. तिने अतिशय ट्रान्सपेरंट टू पीस घातलेला असतो, जवळजवळ काहीच नसल्यासारखा. ते पाहून जान्हवी मनातच म्हणते, अगं हेही नको होतं घालायला, राहू दिलंस तर बरं होतं. मिस एना बेडवर जाऊन आडवी होते. जान्हवी वॉशरूमकडे निघते इतक्यात मिस एना पुन्हा ओरडते, ओ हॅलो, कुठे जात आहेस तू? वॉशरूममध्ये. त्यावेळी जान्हवी शांतपणे उत्तर देते, हा माझा रूम आहे, इथली कोणतीही गोष्ट तू वापरू शकत नाहीस, समजलं? मिस एना कडव्या आवाजात जान्हवीला म्हणाली. जान्हवी काही बोलणार एवढ्यातच मिस एना तिला मध्येच थांबवत म्हणाली, काहीही नाही, शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहा. आणि त्यावेळी जान्हवी वैतागून रूमच्या बाहेर आली आणि थेट हॉटेलमधून बाहेर स्विमिंग पूलच्या जवळच्या पार्कसारख्या जागेत जाऊन बसली. सूर्य मावळत होता, वातावरण खूप सुंदर होतं, पण तिचं मन कुठेच नव्हतं. ती मिस एना आणि मिस पेना यांच्या वागण्याने त्रस्त झाली होती, पण त्याहीपेक्षा जास्त राग राजवीरवर येत होता. हे सगळं त्यांच्यामुळेच होते. जान्हवीच्या डोक्यात विचारांची गर्दी सुरू होती. काल किती वेळा विचारलं मी, जाईन का नाही, आणि शेवटी ना नीट तिकीट केलं ना रूम बुक केलं. मुद्दामूनच मला त्रास द्यायला इथे आणलंय का? मला तर वाटलं होतं की खरंच तो माझ्यासोबत यावं असं इच्छितो, पण नाही, त्याचे इरादे काही वेगळेच दिसतात. माझी चूक झाली. कुठल्या जन्माचं वैर काढतोय हा माझ्यावर? 3 दिवस कसे जाणार? बावळट आहेस जान्हवी, कुणाच्या बोलण्याला लगेच विश्वास ठेवतेस. आणि त्यानंतर तिचं मन अगदी चिडचिडून भरलं होतं. तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे वळून पाहिलं तर तो विक्रम होता. काय झालं? इतकं छान हवामान आहे आणि तू मात्र उदास दिसतेस? विक्रमने तिच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं. काही नाही, जान्हवीने माईसेस पण निरुत्साही आवाजात उत्तर दिलं. तू फ्रेश झालीस का? बदलून आली असतीस तर बरं वाटलं असतं. विक्रमला वाटलं ती कदाचित फार थकली आहे. नाही, नंतर पाहीन, जान्हवीने छोटंसं उत्तर दिलं.
आणि त्यावेळी ओके, चल तिकडे बसूया, थोडा मूड चेंज होईल, विक्रम म्हणाला. दोघेही जवळच्याच छोट्या पार्कमध्ये जाऊन बसले. विक्रम तिला हसवण्यासाठी मुद्दाम मिस एना यांच्या चालण्यावर, त्यांच्या उंचीवर आणि हाय हिल्सवर हलकी फुलकी खिल्ली उडवत बोलू लागला. आणि त्यानंतर इतक्या उंच हिल्स कशा घालते त्या? स्वतःच्या उंचीवरूनच लोकांना घाबरवतात, विक्रम मजेत म्हणाला. त्यावर जान्हवी नाक मुरडत म्हणाली, हो ना, आणि त्या नाकावरच इतका गर्व आहे, जणू काही कोण जाणे का. दोघेही त्यांच्या गप्पांमध्ये मिस एना आणि मिस पेनाचा मजाक करत होते. जान्हवीचा मूड आता खूपच सुधारला होता. हसत हसत दोघे मन मोकळ्या गप्पा मारत होते. पण दूर कुणीतरी त्यांना पाहत होतं. तो म्हणजे राजवीर. हां, इतकी हसते. माझ्यासोबत असताना एकदाही अशी हसत नाही, आणि त्याच्यासोबत मात्र हा मुलगा तर एकही संधी सोडत नाही याच्या जवळ बसायची. राजवीरचा राग आता वाढतच होता. तेवढ्यात जान्हवीने विक्रमचा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाली, थँक्यू सो मच. तू नसतास तर माझा मूड अजूनही खराबच राहिला असता. आणि त्यानंतर विक्रमनेही तिचे हात स्वतःच्या हातात घेत म्हणाला, मेन्शन नॉट, मी आहेच यासाठी. दोस्त आहेत ना आपण. हे दृश्य दुरून बघताच राजवीरचा राग उसळला आणि त्यानंतर त्याच्या सहनशक्तीचा बांध फुटत होता. कदम टाकत राजवीर त्यांच्याकडे गेला. आता त्याला हे सगळं अजिबात सहन होत नव्हतं. राजवीर जवळ येताना पाहून विक्रम आणि जान्हवी दोघेही उभे राहिले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. गुड इव्हिनिंग सर, पहिल्यांदा विक्रम म्हणाला. आणि मग विक्रम बोलताना पाहून नको असतानाही जान्हवीनेही हलक्या आवाजात त्याला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्यानंतर जान्हवीने एकदाही राजवीरकडे पाहिलं नाही. तिने नजर दुसरीकडे वळवली. ती त्याच्यावर खूप रागावलेली होती. तिला वाटत होतं राजवीर हे सगळं मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी करत आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण इथे कामासाठी आलो आहोत, पार्टी करण्यासाठी नाही. राजवीर विक्रमकडे रागाने पाहत म्हणाला. जी सर, विक्रम गोंधळत उत्तरला. तर मग जा, मिस्टर मेहतांसोबत जाऊन प्रोजेक्टवर काम करा. मला कोणतीही तक्रार नको. जी सर, विक्रम त्याच्या म्हणण्याला होकार देत म्हणाला. आणि त्यानंतर विक्रम निघायला वळला. तोच राजवीरने जान्हवीला थांबवत विचारलं, आपण कुठे चाललात मिस जान्हवी? त्यावेळी मिस्टर मेहतांकडे. ती निरागसपणे म्हणाली, आपण माझी सेक्रेटरी आहात म्हणून आपण माझ्या मागे याल. मिस्टर मेहतांच्या नाही. राजवीर तिला डोळ्यांनी इशारा करत म्हणाला. जी? जान्हवीने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं. विक्रम अजूनही तिथेच उभा असल्याचं पाहून राजवीर पुन्हा गुरगुरला. आणि आपण अजून का उभे आहात? चला जा. त्यानंतर जी सर. विक्रम घाईघाईने निघून गेला. विक्रम गेल्यानंतर राजवीरने खुर्चीकडे इशारा करत जान्हवीला बसायला सांगितलं. जान्हवी शांतपणे बसली. राजवीरने पांढरे टी शर्ट, काळी ट्राउझर आणि खाली पांढरे स्नीकर्स घातले होते. तो खूप स्मार्ट दिसत होता. पण जान्हवीने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. ती दुसऱ्या बाजूला चेहरा करून शांत बसली होती. ना काही बोलत होती, ना त्याच्याकडे पाहत होती. तिच्या वागण्यात स्पष्ट नाराजी होती. काही खाणार? भूक लागली आहे का? जान्हवी पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने राजवीरने विचारलं. आणि त्यानंतर ती म्हणाली की नाही, मला काही खायचं नाही. ती अजूनही दुसरीकडे पाहतच म्हणाली. ती त्याच्यावर रागावलेली होती, पण रागापेक्षा अधिक नाराज होती. ती त्याच्यावर राग व्यक्त देखील करू इच्छित नव्हती. मग पण का? राजवीरने विचारलं. भूकच नाहीये. ती पुन्हा चाचपडत इकडे तिकडे बघत म्हणाली. ओ,
आणि त्यानंतर राजवीर आज तिचं वर्तन खूपच वेगळं वाटत होतं. राजवीरला आज तिचं वर्तन खूपच वेगळं वाटत होतं. त्याला अजिबात कळत नव्हतं की तिला काय झालं आहे. आतापर्यंत हसत होती आणि आता अशी चेहऱ्यावर वाकडी तिकडी मुद्रा करून बसली आहे, जणू कोणी शिक्षा दिल्यासारखं. तो मनातच म्हणाला. तो यायला लागल्यापासून त्याची नजर सतत जान्हवीवरच होती. आपल्याला काही काम द्यायचं असेल तर सांगा. जान्हवी अखेर बोलली. हो, होतच काम. तिच्या अचानक बोलण्यावर त्याने केसांमधून हात फिरवत उत्तर दिलं. सांगा, मी करेन. तिने पुन्हा त्याच्याकडे न पाहताच सांगितलं. काय झालं आहे आपणाला, मिस जान्हवी? आणि त्यावेळी राजवीरने शांतपणे विचारलं. काही नाही. ती खांदे उडवत म्हणाली. मग या बाजूला बघत का नाहीत? तो पुन्हा विचारतो. डोळ्यात दुखतंय. जान्हवीने बनावटी बहाणा करत उत्तर दिलं. काय काय झालं, दाखवा ना. राजवीर जान्हवीच्या चेहऱ्याजवळ जात म्हणाला. तो तिच्या गालाला स्पर्श करणार. इतक्यात जान्हवी झटकन उठली आणि त्याच्यापासून थोडं लांब जाऊन उभी राहिली. दाखवा मला. राजवीरही उठत म्हणाला. नाही, काही झालेलं नाही, मी ठीक आहे, जान्हवी त्याला म्हणाली. जान्हवी अजूनही राजवीरकडे बघत नव्हती. जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरला दाखवून ये. राजवीर काळजीने म्हणाला. नाही, त्याची गरज नाही. तुम्हाला काही काम नसेल तर मी जाते. जान्हवी म्हणाली. हो. राजवीर बोलतच होता की जान्हवी तिथून झटकन निघून गेली. अजून मी तिला जाण्यास सांगितलंही नव्हतं आणि ही निघूनही गेली. काय झालंय हिला? अशी का वागत आहे? राजवीर तिच्या वागण्याचा विचार करत स्वतःशीच म्हणाला. त्याला काही समजत नव्हतं की जान्हवीला काय झालं आहे. जान्हवी हॉटेलमध्ये इकडे तिकडे फिरत होती. हॉटेल खूप मोठं होतं. ती स्विमिंग पूलजवळ येऊन उभी राहिली होती. तेवढ्यात विक्रम तिथे आला. जान्हवीने त्याला पाहतच विचारलं. तुझं काम झालं का? आणि त्यानंतर तो म्हणाला की हो, जवळजवळ झालंच. तुझं? विक्रमने विचारलं. हो, माझंही झालं. जान्हवी म्हणाली. चल, काहीतरी खायला जाऊ. मला खूप भूक लागली आहे. विक्रम तिचा हात धरत म्हणाला. आणि त्यावेळी ती बोलली की हो, चल. जान्हवीनेही होकार दिला. दोघे रेस्टॉरंटच्या बाजूला गेले. तू काय खाशील? विक्रमने विचारलं. तूच मागव, जान्हवी म्हणाली. स्प्रिंग रोल ट्राय करशील? विक्रमने विचारलं. आणि त्यावेळी हो, जान्हवीने मान हलवली. ओके, मग स्प्रिंग रोल आणि कोल्ड कॉफी मागवू, विक्रम म्हणाला. हो ठीक, जान्हवीने उत्तर दिलं. दोघांनी ऑर्डर दिली आणि गप्पा मारू लागले. राजवीरही त्याच रेस्टॉरंटमध्ये थोड्या अंतरावर बसला होता. तो लॅपटॉपवर काहीतरी काम करत कॉफी पित होता. विक्रम आणि जान्हवीने त्याला पाहिलं नव्हतं, पण राजवीरने त्यांना पाहिलं होतं. दोघांना एकत्र पाहताच तो आतून जळफळून गेला. अभि तर सांगत होती की भूक नाही आणि आता याच्यासोबत मजेत जेवायला बसली आहे. मला कसं नाही कळलं की हा देखील इथं येणार आहे. इतकी मोठी चूक कशी झाली माझ्याकडून? स्पेशली याच्यासाठी बिझनेस ट्रिप अरेंज केली आणि हे दोघं तर इथे हनीमूनसारखं फिरतायत आणि तेही माझ्याच खर्चावर. मी वेडाच होईन. राजवीर आतून संतापत त्यांच्याकडेच पाहत राहिला. काय झालं जान्हवी? इतकी उदास का दिसतेस? विक्रमने विचारलं. मला त्या चुडेलसोबत रूम शेअर करायची नाही, जान्हवी चिडून म्हणाली. मग मी सांगितलंच आहे, तू माझ्या रूममध्ये ये. मी सोफ्यावर झोपेन, तू बेडवर झोप, विक्रम म्हणाला. आणि त्यानंतर नको, मी मॅनेज करेन, जान्हवी म्हणाली. तुला कधीही वाटलं तर माझ्या रूममध्ये ये, काही समस्या नाही, विक्रम म्हणाला. हो ठीक, जान्हवी शांतपणे म्हणाली. विक्रमने तिच्या खांद्याभोवती हात ठेवत म्हणाला. आता टेन्शन घेणं बंद कर. चिल. असा चेहरा करून काय फिरतेस? किती सुंदर जागा आहे, एन्जॉय कर. हे काय करतोय हा? आणि जान्हवी त्याला थांबवत का नाही? त्याचा हात तिच्या खांद्यावर काय करतोय? राजवीर संतापाने मुठी आवळून बसला. हो, तू बरोबर बोलतोयस.
मी जरा जास्तच टेन्शन घेत होते. जान्हवी म्हणाली. बस हेच तर झालं ना. विक्रम तिचा गाल ओढत म्हणाला. मला कळत नाही हा जान्हवीशी चिपकण्यासाठी का बहाणे शोधतोय. आता पुरे, आणखी सहन होत नाही. राजवीर संतापात आपला लॅपटॉप बंद करून तिथून निघून गेला. जाऊ दे त्यांना, मला काय. ज्याच्यासोबत फिरायचं असेल त्याच्यासोबत फिरवत. जिथे जायचंय तिथे जावं. मला काही फरक पडत नाही. हो, काहीच फरक पडत नाही. राजवीर स्वतःलाच समजावत खोलीत फिरत राहिला. जान्हवी ही थोडा वेळ फिरून आपल्या रूममध्ये गेली. मिस एना टीव्ही पाहत बसली होती. जान्हवी खूप त्रस्त झाली होती. तिने सुटकेस काढून सामान भरायला सुरुवात केली. मिस एनाचा फोन वाजला. नाही बेबी, मी कधी नाही म्हणाले. तू ये, त्याची काळजी करू नकोस. तिला आत्ताच रूममधून बाहेर काढते. मिस एना फोनवर बोलत बोलत जान्हवीकडे आली. तिने फोन कट करून पायाने इशारा करत जान्हवीला बोलावलं आणि त्यानंतर जमिनीवर बसून सामान काढत असलेली जान्हवी हे पाहून चांगलीच चिडली. तुझी हिंमत कशी झाली? जान्हवी उठून रागाने म्हणाली. ओ हॅलो, आज माझी स्पेशल नाईट आहे, त्यामुळे तू जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर इथून निघ. मिस एना म्हणाली. पण आपल्याला दोघींना सरांनी एकच रूम दिली आहे, विसरलीस का? जान्हवी चिडून बोलली. आणि त्यावेळी तू विसरलीस की हा माझा रूम आहे. तुझ्यासाठी तर रूम बुकही केलेला नाही. तुझी औकातच कळली ना. जा इथून, मिस एना ओरडली. जान्हवीने आपले सुटकेस बंद केला आणि तिथून निघून गेली. ती कॉरिडॉरमध्ये आली. तेवढ्यात राजवीरही तिकडेच येत होता. त्याने जान्हवीला सुटकेससह जाताना पाहिलं आणि तो तत्काळ तिच्याकडे धावत आला. कुठे चालली आहात आपण, मिस जान्हवी? त्याने विचारलं. आणि त्यावेळी जान्हवीने काहीही उत्तर दिलं नाही आणि पुढे चालत राहिली. राजवीरने हात पुढे करून तिचा रस्ता अडवत म्हणाला. मी काहीतरी विचारत आहे मिस जान्हवी. कुठे जात आहात आपण, तेही अशा रात्री? आणि त्यावेळी इकडे जान्हवीने चिडून आपला सूटकेस तिथेच ठेवला आणि रागाने राजवीरकडे पाहत म्हणाली. आपल्याला काय करायचं आहे? मी कुठेही जाऊ? आणि त्यानंतर इकडे आपल्याला मी इथे आणलं आहे, त्यामुळे आपली जबाबदारी माझी आहे. राजवीर शांतपणे म्हणाला. अहो राहू द्या. जान्हवी हात छातीवर घालून दुसरीकडे चेहरा वळून रागात म्हणाली. आणि त्यानंतर बरं सांगून तर बघा, आपण कुठे जाणार आहात? राजवीरने विचारलं. विक्रमच्या रूममध्ये. जान्हवी सरळ त्याच्याकडे पाहून म्हणाली. काय शहाणी आहे का आपण? कुठल्याही मुलासोबत एका रूममध्ये कशी राहू शकता? राजवीरने रागाने आवाज चढवत विचारलं. आणि त्यानंतर ओ हो, पहा जरा यांना माझी किती काळजी आहे. हेच ना आधी आपल्याला विचारायला हवं होतं. हे सगळं तुमच्यामुळेच होत आहे आणि तो माझा चांगला मित्र आहे. मला त्याच्यावर विश्वास आहे. त्यानंतर सगळे तुमच्यासारखे नसतात. जान्हवी त्याला सुनावते. काय म्हणायचं आहे तुमचं? राजवीरनं भुवया वाकवत विचारलं. मला त्रास देऊ नका. मला आपल्याशी काही बोलायचं नाही. असं म्हणत जान्हवी सुटकेस उचलून जाण्यास निघते. का नाही बोलायचं? कारण सांगू शकता? राजवीर तिचा हात धरत तिला थांबवत म्हणाला. आणि त्यावेळी कारण ऐका मग, तुम्ही जगातले सगळ्यात वाईट माणूस आहात. माझ्या आयुष्यातले खलनायक आहात. मला तुमचं काहीही ऐकायला नको होतं. तुमच्यासोबत आलेच नसते तर हे काही घडलंच नसतं. लावारससारखी मला इथे तिथे भटकावं लागलं. एका मुलाच्या रूममध्ये जाऊन राहावं लागते. याला तुम्हीच कारण आहात. तुम्हीच मला असं करायला भाग पाडले. जान्हवी बोलता बोलता रडू लागते. तिच्या डोळ्यातून मोठमोठे अश्रू गळतात. ठीक आहे, शांत व्हा. राजवीर तिचे अश्रू पुसत म्हणतो. शांत? कसं शांत राहू मी? सगळेजण फ्रेश होऊन आराम करतायत आणि मी
आल्यापासून त्याच कपड्यामध्ये फिरते. पहिले तुम्ही माझी फ्लाईटची तिकीट नाही केली, आता रूम बुक नाही केलं. नको होतं ना मला सोबत आणायला? सांगितलं असतं तर मी जबरदस्ती केली होती का? जान्हवी रडत रडत म्हणाली, मी सांगितलंच होतं की मिस्टर मेहतांच्या सेक्रेटरीसोबत रूम शेअर करा. राजवीर म्हणाला. आणि त्यावेळी मला नाही करायचं, जान्हवी ठामपणे म्हणाली. ठीक आहे, चला मग बसून नीट बोलूया. राजवीर तिचा हात धरून तिला सोबत नेऊ पाहतो. आणि त्यावेळी मला कुठेही जायचं नाही, जान्हवी हात झटकून म्हणते. चला मिस जान्हवी, मुलांसारखं वागू नका. त्यावेळी इकडे राजवीर तिच्या हट्टाकडे पाहून थोड्या कडक आवाजात म्हणतो. जान्हवी तयार नसल्याचं पाहून राजवीर एका हातात तिचं सूटकेस आणि दुसऱ्या हाताने तिला धरून सरळ आपल्या रूममध्ये घेऊन जातो. आणि त्यावेळी आपण इथे राहू शकता, तो शांतपणे म्हणतो. मी तुमच्यासोबत का राहू? त्यापेक्षा मी विक्रम सोबत राहणंच बरं. असं म्हणत जान्हवी पुन्हा वळते. तिचं हे वाक्य ऐकून राजवीरच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसतो. तो खोल श्वास घेऊन स्वतःला शांत करतो. दार उघडून म्हणतो, इथे आपण आरामात राहू शकता. वेगळा वॉशरूम आहे, कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. जान्हवीने आजूबाजूला पाहिलं. रूम फार मोठी होती. ती जिथे उभी होती ते लिव्हिंग एरियासारखं होतं, टीव्ही आणि सोफासह. आणि टीव्ही तुम्ही कुठे झोपणार? आपण दोघं एकाच रूममध्ये तर झोपू शकत नाही. म्हणजे तुम्ही इथे सोफ्यावर झोपणार का? जान्हवी संशयाने विचारते. हो, आपण काही मित्र नाही आहोत की एका रूममध्ये झोपू. राजवीर उपरोधाने म्हणतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.